दरम्यान थोडीशी फंबलिंग झाली तिथे एक धाव पूर्ण. दरम्यान सुंदर चेंडू पाहायला मिळतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. डॉट बॉल पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 2 धाबा. किशोर उगले, विक्की दुबे हे 2 सलामीचे बॅटर्स. गोलंदाज आनंद दुबे. फटका सुरेख आहे. समोरच्या दिशेने गॅप आहे आणि यावेळी मात्र येतोय दर्जेदार शैलीचा नेत्रदीपक फटका. चौकार. यावेळी देखील ओव्हरपिच चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सुचवण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आणि एकच धाव तिथे पडली जाते. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 7 धावा जोडल्या गेल्या आहेत स्कोर कार्डवर. गोलंदाज प्रदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. स्लोअर गतीचा चेंडू. स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र एकच धाव मिळते. 1 चेंडू 8 धावा. बॅकफुटवर जाऊन पंच केला. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. सुंदर चेंडू 1 बाउन्स झाला. चुमंतर मिळतायत 4 धावा. चौकार. यावेळी फटका सुंदर आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये पकडला हा झेल आणि पहिला धक्का. पहिला फलंदाज झाला फेल. लेन चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर. ब्लॉक कोलचा वेध घेतला होता आणि एकच धाव जोडली जाते. 4 चेंडू 13 धावा. 1 गडी बाद झालाय.
प्रदीप पाटीलच्या खात्यामध्ये एक विकेट आहे. यावेळी फुटवर्कचा वापर केला होता. तर आलोक दुबेच्या प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. दीपक पांडे यांच्या मार्फत. दीपक पांडे की तरफ से आलोक दीपक आलोक दुबे के लिए हर एक कैच के लिए 500 रुपए का कैश प्राइज है. दीपक पांडे जो उनके साले साहब है उनके तरफ से सुंदर चांगली डिलिव्हरी होती. असतो आलोक दुबे मित्रांनो, इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असतो. चांगल्या पद्धतीने आपल्या देश सेवेसाठी तत्पर असणारे खऱ्या अर्थाने आलोक दुबेजी बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होत असताना ओ हो क्लोज कीपिंग नॉट आउट. गोटे अंपायरची आठवण करून देताना आसमानी टोला तारामंडल मध्ये फेकून देता चेंडूला. चेंडू कॉर्नर सीमा पार विकेट 6. किशोर उगलेच्या बॅट मधनं दमदार हिट पाहायला मिळतोय. आठ बॉल्स फेस केले, 13 धावा बनवल्यात. एक चौकार आणि एक षटकार आलाय. 162 चा स्ट्रायकिंग रेट आहे. एकवीस धावा, 2 चेंडू 21 धावा. पुढचा बॉल आलोक दुबे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. आणखी एक दर्जेदार हिट पाहायला मिळतोय. क्या बात आहे. किशोर उगलेच्या बॅट मधनं येणारा बॅक टू बॅक सलग 6. दुसरा बिग हिट 6. तीन चेंडू 27 धावा झाल्यात. 9 चेंडू मध्ये 19 धावांना इंडिव्हिज्युअल खेळतोय किशोर उगले आणि चांगली साथ लाभतीये सचिन शेलारची. आलोक दुबेवर हल्ला चढवला, आक्रमण घडतंय. हा चेंडू देखील काव कॉर्नरला. क्षेत्ररक्षक ताईंना तिथे फेकी चांगली आहे. नाखुश आहे किशोर. स्ट्रायकिंग एंडवर त्याला पोहोचायचं होतं. चार चेंडू 28 धावा झाले दफलकावर. आलोकचा पुढचा चेंडू. काय वेगाने बॅट फेकली होती. विकेटचं पतन झालंय तिथे. बॅटची एज
चेंडू विसावला जातो किपरच्या हातामध्ये आणि आणखी एक धक्का लागला इथे या रिजन्स रेबल्स टीमला. पाच चेंडू आणि 28 धावा धाफलकावर जोडल्या गेल्या. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाशिक एक्सप्रेस संदीप चौधरी मैदानाच्या आतमध्ये. फटका सुंदर स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला. गॅप शोधली आणि त्या गॅप मध्ये चेंडूला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. 4 धावेसाठी चौकार. नवनाथ बनसोडे शॉर्ट ऑफ पुलचा फटका. चेंडूला सरळ सीमा पार डिपॉझिट करतोय. आणखी एक दर्जेदार येतोय फटका. सिक्सर. किशोर उगले ऑन फायर झालाय. नवीन फलंदाज संदीप चौधरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील आणखी एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार बॉल. आणखी एक सिक्सर. तीन चेंडू 44 धावा. शॉर्ट ऑफ पुलचा फटका. चेंडू आकाशाला गवस्ती घालतोय. 2 क्षेत्ररक्षक होते आणि त्यांना मात्र चकमा देऊन चेंडू पळालाय सीमा पार. येतोय षटकार.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि